नमस्कार मंडळी. तर आज बघा मी काय बनवणार आहे. तर आज मी बनवणार आहे पनीर बिर्याणी माझ्या पद्धतीने. तर एकीकडे मी आता भात भिजत घातलेला आणि मग दुसरीकडे एका कढईमध्ये ना बारीक चिरलेला कांदा तळून घेतला आधी लालसर. नंतर मग ते तांदूळ मी भात ठेवले एका गॅसवर आणि दुसऱ्या गॅसवर मी हे सगळं बिर्याणीची तयारी चाललेली. तर कांदा थोडासा ठेवलेला मी, तो परतून घेतला. परत मिरची, टोमॅटो, परत हे आहे ना पनीरला मी आहे ना खोबऱ्याचं वाटण लावून ठेवलेलं. ते व्यवस्थित भिजलं अर्धा तास आधीच आणि मग ते व्यवस्थित मिक्स करून घेतलं. तेजपत्ता वगैरे टाकून हे व्यवस्थित असं परतून घेतलं तेलामध्ये पनीरला आणि मग अद्रक लसणाचं पेस्ट, हळद, मीठ हे सगळे साहित्य टाकून मी व्यवस्थित पनीरला मी तेलामध्ये तळून घेतलेलं आहे. ते जे मी म्हणजे टोमॅटो बिमॅटो टाकलेलं ना त्याच्याबरोबर. मग थोडंसं तळून झाल्यावर ते अर्धं मी पनीर काढलं आणि मग भात पण शिजलेला तोपर्यंत म्हणजे 95% तर भात शिजलेला माझा. मग तो मी भात त्या कढईमध्ये टाकला आणि मग एक एक थर पनीरचा आणि एक थर हा मी मसाला बनवलेला घरी, तो मी फ्रीजमध्ये ठेवलेला. तो पण मी टाकून दिला त्याच्यामध्ये. कोल्हापुरी मसाला होता तो, तो मी त्याच्यामध्ये टाकून दिला आणि व्यवस्थित सगळीकडे ते पसरून घेतला आणि मग पुन्हा तो भाताचा थर आणि मग पनीर, मग भाजलेला कांदा आणि कोथिंबीर आणि हे सगळं गार्निश केलं सगळं मी टाकून दिलं वरती आणि व्यवस्थित झाकण लावून घेतलं. अशी माझी बिर्याणी तयार केलेली आहे आणि बिर्याणी खूप टेस्टी झालेली आहे. जर तुम्हाला आवडत असेल ना तर वरून तुम्ही तूपसुद्धा टाकू शकता आणि अशी झटपट मी बिर्याणी तयार करून घेतलेली आहे. धन्यवाद.